नाशिक मालेगाव क्राईम न्यूज. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. 16 नोव्हेंबर रोजी गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनर याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी विजय खैरनार याला ताब्यात घेतले. या भयानक घटनेमुळे परिसरामध्ये भीती आणि प्रचंड रोषाचे वातावरण पसरलेले आहे. पोलीस प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत. दरम्यान पीडित मुलीचा मृतदेह जेव्हा तिच्या राहत्या घरी आणला त्यावेळी एकच आक्रोश होत होता, न्याय हवा, न्याय हवा, आम्हाला न्याय हवा आणि या मुलीला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे. 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झालेला आहे. प्राथमिक तपासामध्ये काय माहिती मिळाली आहे? प्राथमिक तपासामध्ये आरोपी विजय खैरनार मुलीच्या वडिलांसोबत भांडण झाले होते. धारण 1 महिन्यापूर्वी दोघांचे वाद झाले होते. त्याचा राग या आरोपीच्या मनामध्ये होता. नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत सैतानी कृत्य केले. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. दरम्यान सदर प्रकरणी मंत्री दादा भुसे आणि पोलीस अधीक्षक पाटील यांनी सदर केस ही कोर्टात नेऊन सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना ही केस लढविण्याकरिता नेमलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं आहे. लासलगाव येथील सुवर्णकार समाजाचा एक मोर्चा. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 3 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या भयंकर घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळलेली आहे आणि अमानुष कृत्याच्या निषेधार्थ लासलगाव येथील सुवर्णकार समाजाने मूक मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. लासलगाव येथील शिवाजी चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत मूक मोर्चा काढत यांना निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन केले. यावेळी आरोपीवर तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरातील कठोर अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी यावेळी महिलांनी केली. यानंतर ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने लासलगाव पोलिसांना निवेदन देण्यात आलेले आहे. त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे, पण याला भर चौकात असा फोडला पाहिजे, ठेचून ठेचून मारला पाहिजे. 2 दिवसाच्या आतमध्ये निर्णय घ्यायला हवा आणि याला असं मारलं पाहिजे ना, त्या मुलीच्या वेदना एवढूशा जीवाला मारलं या रे. त्या जीव काय म्हणला असेल? एवढा छोटासा जीव, त्याला आणखीन हे जग पाहायचं होतं. त्याआधीच ह्या जगामध्ये येण्याआधीच, त्याला वावरण्याआधीच त्याचा जीव गेला. आणि खरंच या मुलीला न्याय मिळण्यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावरती उतरलं पाहिजे.